हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरी गवराज विठोर श्री देव विनायकं गुरुरवी सावरेणां येषां चरण विनायकं गुरुवन्दे भवन्धरिमुखे ज्ञानप्रदापविलसत्वचामृतञ्च अद्वैतभावपटुतायुतबुद्धिरहस्यम् ज्ञानेश्वरभगवान् श्रीरङ्गाधरगुरुराजनमस्तुभ्यम्। जीव सोडावया ओढा, शब्दे सवेग उचलिला विडा, तेने घेता तत्वांचा घाडा, आपणही पुढा निमाला, कृती नेती नेती येणे शब्दे, अतत्व्यावृत्ती निषेध बोधे, परी साक्षात वेदानुवादे, निज वस्तू शब्देन बोलावे, शब्दाशी जे वाच्य नोहे, तेची परब्रह्म जाणावे, तेथील जो कुणे पावे, तो ब्रह्म सद्भावे स्वयं होय. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हा ग्रंथ श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर केलेली टीका म्हणजे श्री एकनाथी भागवत. आणि या भागवतात या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण चिंतन करत आहोत की राजा जनकाने प्रश्न विचारलेला आहे की जो नारायण, त्या नारायणाचं स्वरूप काय, तो आम्हाला सांग. की ज्या नारायणाची भक्ती केली असता, ज्या परमात्म्याची भक्ती केली असता भक्तांना केवळ सुखाची प्राप्ती होते आणि मायानं ती तरुण जाण्याचा जो उपाय आहे तो कशा प्रकारचा आहे, असे काही प्रश्न विचारलेले होते. तर त्याच्यात आपल्याला परमात्म्याच्या स्वरूपाविषयी प्रश्न विचारलेला आहे की नारायण असणारा परमात्मा त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे मला सांगा. आणि म्हणून त्याचं उत्तर पिप्पलायन नावाचे नारायण उत्तर देतात की पिप्पलायन म्हणतात, हे राजा, विश्वाची स्थिती, उत्पत्ती, लय याचे कारण स्वतः हेतुरहित असा जो नारायण आहे तो परम तत्व आहे असे तू समज. म्हणजे तो असणारा जो नारायण आहे तोच परम तत्व आहे, तोच एक तत्व आहे. सगळ्या विश्वाचं जो अधिष्ठान आहे तर तो नारायण आहे, ते परम तत्व आहे, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो. असं जे स्वरूप आहे ते परमात्म स्वरूप म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे आणि ते या सगळ्या विश्वाचं अधिष्ठान आहे. म्हणजे असं त्याचं स्वरूप आहे की इथं महाराज सांगतात की जो आगा ज्याचेनी उपजे उत्पत्ती, ज्याचेनी अंगे स्थितीशी स्थिती, ज्याचेनी प्रलया शक्ती, ऐसा जो त्रिजगती मुख्य हेतू, की ज्याच्यामुळं जगाच्या सत्तेत, जगाच्या उत्पादकात
ईश्वरात एकोहम बहुश्याम प्रजाये, मी एकला असलेला अनेक व्हावे, अशा प्रकारचा तो अनेक झालेला आहे. म्हणजे जगाची उत्पत्ती त्याच्यापासूनच झालेली आहे. जगाची स्थिती आणि जगाचा नाश म्हणजे लय सुद्धा तोच सगळं करतो. त्याच्यावरच हे सगळं होत असत. जसा समुद्र आहे, त्या समुद्रावर अनेक प्रकारच्या लाटा होत असतात. पण समुद्र म्हणजे एक पाणीचे, पण त्याच्यावर अनेक प्रकारच्या लाटा होत असतात. तशा ह्या जन्म मरणाच्या लाटा, त्या उत्पत्ती स्थितीच्या लयाच्या ज्या लाटा आहेत, ह्या ब्रह्मस्वरूपावरच आहेत. म्हणजे ब्रह्मस्वरूप त्याच्या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे. म्हणून असं आपण चिंतन गेल्या प्रवचनामध्ये केलं होतं की ज्याच्या जगत उत्पत्ती स्थितीला लयाला जे मुख्य कारण आहे, ज्याप्रमाणे जो जगाला कारण आहे, पण परमार्थ सत्तेने जो कारण रहित आहे, सच्चिदानंद रूपाने जो सर्व काळ उत्कर्षाला प्राप्त झालेला आहे, त्याला नारायण असे निश्चित जाणावे. ज्याप्रमाणे सायंप्रात, पहाट, दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही काळी काळात भेद असला तरी आकाश अलिप्त राहते. आकाशाच्या ठिकाणी संध्याकाळ नाही, सकाळ नाही, दुपार नाही. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पत्ती नाही, लय नाही, स्थिती नाही. अशा प्रकारचं ते अलिप्त असतं. असं इथं आपल्याला महाराज सांगतात. म्हणून उत्पत्ती, स्थिती, प्रलय, कालाचा जेव्हा अभाव असतो त्या अवस्थेत कोण कोणाला पाहतो, तर याविषयी अवस्था रहित, आश्रय विषया रहित, निर्विकल्प ज्ञान वस्तू कशी असते ते आता आपल्याला पिप्पलायन नारायण सांगतात की जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये विश्व तेजस प्रज्ञे रूपाने व्यापून शेवटी असंप्रज्ञात समाधीच्याही पलीकडे केवळ असंग उदासीन दृश्य निरपेक्ष द्रष्ट रूपाने ज्याची वर्तिरूप ज्ञान आणि सुसुप्तीतील संक्षिप्त ज्ञान असा जो पूर्ण ज्ञानरूप नारायण आहे तो निश्चित जाण असं म्हणतात. की जो सगळ्या ज्याच्यावर उत्पत्ती, स्थिती, लय किंवा अनेक प्रकारचे याच्या ठिकाणी की जो सगळं करूनही अलिप्त राहतो, की ज्याच्यावर जागृती, स्वप्न, सुसुप्ती ह्या सगळ्या अवस्था होऊन, पण तो मात्र कसा असतो, अलिप्तच असतो. हे चिंतन आपण ऐकलं होतं. म्हणून इथं की हे सगळं, मग हे सगळं विश्वातला चराचरात्मक जी सृष्टी तो तोच सगळे उमय वंशे जीव लोक, सगळे जीव म्हणजे त्याच्या अंश आहे का नाही. हे सगळी चराचर सृष्टी ही सगळी उत्पन्न त्याच्यापासूनच झालेली, त्याच्याच मायेपासून झालेली आहे. असं आपण मागही ऐकलं आणि आता पुढं सुद्धा आपण की ब्रह्म जीव सोडावया होडा, शब्द सवेग उचलिला विळा, घेतात पोता झाडा, आपणही पुढा निमाला. इथं महाराज मग कारणही नाही या शब्दाने वर्णन करते. जे आत्मा नाही असा देह, इंद्रिय, अंतत्वाची व्यावृत्ती करून प्रतिपादन करते. तो शब्द नाही, स्पर्श रूप नाही, अशा सर्व विषयाचा निषेध करून बोध करते. अगोदर आपल्याला सांगितलं होतं की सगळं मनाला ज्याच्यामुळं चेतनत्व आहे, इंद्रियाला ज्याच्यामुळं चेतनत्व आहे, शरीराला ज्याच्यामुळं चेतनत्व आहे, असं असणार ते ब्रह्म, असं असणार जे ते चेतनत्व, चैतन्य आहे का नाही, तेच सगळं झालेलं आहे. पण इथं पुन्हा सांगतात की मन, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी या अंतत्वाची व्यावृत्ती करून, म्हणजे हे सगळं सारून त्याला पाहावं लागतं. हे सगळं सारून या मनाला, बुद्धीला याच्या पलीकडचं आहे. तो
म्हणजे ते इंद्रियानं जाणण्याजोगं नाही अशी ती वस्तू आहे. ती इंद्रियाने करणार नाही, ती बुद्धीलाही जाणता येणार नाही. ती शब्दानं त्याचं परोक्ष ज्ञान होत, शब्दानं परोक्ष, पण त्याच्या अपरोक्षाचा अनुभव हा शब्द तिथपर्यंत नेऊन घालतो. अनुभव शब्दालाही करून देता येत नाही. असं हे परमतत्व आहे. म्हणून इथं महाराज सांगतात की शब्द हा स्वतःचा निषेध करून जे सांगत असतो त्या तत्वाची ज्याची बुद्धी एकरूप होते ते साक्षात परब्रह्म आहेत. सर्व विषयाचा निषेध व मर्यादापर्यंत होतो त्या स्थानात म्हणजे परब्रह्म आहे. शब्द हा आपल्या शक्ती, लक्षणा, गौणी, व्यंजना या सर्व वर्तीसह मावळून तुम्हाला ब्रह्मप्राप्ती करून येतो. शब्दानेच अपरोक्ष ज्ञान होते असे जे म्हणतात ते निश्चित हेच होते. शब्द जिथून निवृत्त होतो, मन आणि बुद्धी ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, सर्व निषेधांची जी शेवटची मर्यादा आहे त्यालाच परब्रह्म म्हणतात. म्हणून शब्दानं आपल्याला त्याचं वर्णन करता येत, त्याच्याबद्दल बोलता येत, त्याला काही लक्षणा करू, म्हणजे काही लक्षणांना गुण मानून, म्हणजे की ज्याला आपण लक्षणा केलेली आहे, सचित आनंद आहे की नाही, अशी लक्षणा ही शब्दानाच केली. पण सत म्हणजे ज्याचं असणं आहे, सत म्हणजे हे त्याचं स्वरूपच आहे, त्याचं लक्षण गिक्षण नाही, त्याचं काय स्वरूप लक्षणच आहे. सत म्हणजे ज्याचं असणं नित्य आहे, ज्याचा कधीच अभाव नाही. बाकी जर बघितलं तर मग हे सगळ्याचा अभाव होतो, सगळ्याचा काय होतो, अभाव होतो, पण त्याचा कधीच अभाव होत नाही. असं ते परमतत्व, ते परमतत्व आपल्याला जाणता आलं पाहिजे, ते जाणता येत. आता या मनुष्य देहात आपल्याला तशी बुद्धी आहे आणि त्या बुद्धीनं तो परमात्मा आपल्याला जाणता येतो. वास्तविक पाहता हे इंद्रियही जाणू शकत नाहीत, मनही जाणू शकत नाही, बुद्धीही जाणू शकत नाही. जाणणारा जो आपण आहे हे आपलं स्वरूप आपल्यालाच कळतं. आपलं स्वरूप आपल्याच्यानी आपल्यालाच आपलं स्वरूप कळत असतं, हे दुसऱ्याच्यानी कळत नसतं. मग मन इंद्रिय हे काय कामाचे, तर मन इथं या मनात अंतःकरणात आता इथं चैतन्य प्रगट आहे. इथं चैतन्य कसं आहे, प्रगट आहे. वास्तविक पाहता ते अप्रगट असणार चैतन्य, कसं आहे ते अप्रगट असणार चैतन्य, पण इथं अंतःकरणात प्रगट झालं, अंतःकरणात प्रगट झालं, पण अंतःकरण नाही त्याला जाणू शकत. अंतःकरणात प्रगट झालं पण अंतःकरण त्याला जाणू शकत नाही. मग इंद्रिय कोण जाणते, हे तर काय आमची गोष्ट आहे. अंतःकरणात जाणणेपणा आपला आहे, कोणाचा आहे, आपला आहे, की जो प्रगट झालेला आहे त्याच जाणणेपणा, पण अंतःकरणाशिवाय नाही. त्याला अंतःकरणाशिवाय जाणणं घेणं, त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही, पण अंतःकरणाचा संबंध आला, अंतःकरणात ते प्रगट झालं की अंतःकरणाच्या संबंधानं जाणणं येतं, आणि मग जाणणं येतं म्हणल्यावर तिथं कळणं येतं. ही सगळी सामुग्री दिलेली ईश्वरी, त्या सामुग्रीनं आपल्याला इथं आता कान दिले ऐकण्यासाठी, वाणी दिली बोलण्यासाठी, वाणीनं शब्द उच्चार करता येतो, कानानं शब्द ऐकता येतो, अंतःकरणात तो शब्द आपल्याला कळतो आणि त्या शब्दाचा अर्थही कळतो, आहे की नाही. शब्द कळतो, अर्थ त्याचा कळतो, अर्थरूप कळून अर्थरूप होता येतो, अर्थ कळून अर्थरूप होता येतं. म्हणून ब्रह्मस्वरूप हे शब्द जरी आपल्याला कानाने ऐकायला मिळाले, ब्रह्म हा शब्द कानाने ऐकायला मिळाला, पण त्या ब्रह्म शब्दाचा आपण अर्थ जाणून अर्थाकार होतो, अर्थाकार होऊन आपल्याला मग त्याचा अनुभव येतो. पण अनुभव कोणाला येतो, अनुभव शब्दाने येतो का, नाही. अनुभव
शब्दाने नाही येत, तर अनुभव आपला आपल्याच्याने आपल्याला येतो. पण शब्दाचा एवढा उपकार जर नसता तर अनुभव आला असता नाही. शब्द हा बहुसार उपकाराची राशी आहे की नाही. म्हणून चालविला मागे की शब्दानच, ही आमची साधू संतांची परंपरा आहे की शब्दानच आपल्याला हे सांगत 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 आलेले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला गहिनी प्रसादे ज्ञान देवे सार. ही सांगण्याची परंपरा आहे भगवान शंकरापासून आली. पण कशाने शब्दानच एक नाही, शब्दानेच सांगितले. शब्दानं आपल्याला ब्रह्मस्वरूपाच्या त्या अनुभवापर्यंत शब्द मिळून जातो. तिथपर्यंत जवळपास म्हणजे अनुभव नाही आणून देऊ शकत, कारण शब्द मायेच्या कक्षेतला आहे. शब्द मायेच्या कक्षेतला आहे, म्हणून जड आहे. आणि तो मायारूप माया कार्य असल्यामुळे त्या शब्दाने अनुभव कसा आहे. शब्दाला अर्थ आहे. शब्दाला काय अर्थ आहे. आणि त्या अर्थाने आपल्याला अर्थकार होता येत. शब्दाचा परिणाम होतो का नाही. हो, अंतःकरणावर होतोच शब्दाचा परिणाम. आता जर मी तुम्हाला म्हणलं तुम्ही मूर्ख आहे, तर तुम्हाला कसं अंतःकरणावर कोणता परिणाम होईल. चेहरा पडन का नाही. मूर्ख काऊन म्हणले असते आम्हाला, आहे का नाही. होतो. आणि तुम्हाला जर म्हणलं वा तुम्ही खूप चांगले बोलताय, लय मस्त आहे, की तुम्हाला काय गुटगुल्या झाल्यासारखं वाटतं. म्हणजे अर्थकार होता का नाही. लगेच होता अर्थकार होता. समजा जर वाईट बोललं तर वाईट परिणाम होतो, लगेच देहावर उमटून पडतो. चांगलं म्हणलं की तोही देहावर उमटून पडतो. म्हणजे अर्थकार होतो का नाही. तसं अहम ब्रह्मास्मी म्हणल्यावर मी ब्रह्म आहे असं आपल्याला वेद वाक्य नाही, वेदाची स्मृती सांगते की अहम ब्रह्मास्मी हे वेदाचं महावाक्य. पण अहम ब्रह्मास्मी म्हणल्यावर मी ब्रह्म आहे, तर मी ब्रह्म कसं असं प्रश्न आपण साधू संतांपुढे जर केला तर ते आपल्याला अनेक युक्त्यांनी सांगतील की तू ब्रह्म कसा आहेस. ब्रह्म म्हणजे ज्ञान रूप वस्तू, ज्ञान स्वरूप असणारी वस्तू. आता तू इथं जाणणारा, ज्याला कळत ते तू आहेस. ज्याला कळत ते तू आहे. हे ज्याला कळत नाही आणि जे हे दिसणार आहे का नाही, हे दिसणार जड आहे. हे कसं आहे, जड आहे. याला कळत नाही. आणि ज्याला कळत ते दिसत नाही. ज्याला कळत ते दिसत नाही. आणि जे दिसतंय त्याला कळत नाही. दिसतंय ते शरीर आहे. शरीर आहे. आणि न दिसणारा तो आत्मा आहे, ते चैतन्य आहे. ते दिसत नाही. काहून दिसत नाही. त्याला आकार नाही, आहे का नाही. ते दिसत नाही, ते निर्विकार आहे. पण त्याचा अनुभव येत नाही का. त्याचा अनुभव नाही का. येतो का. आहेच. नित्यचा अनुभव आहे. कसा अनुभव आहे. नित्य. हे बाकीच्याचा अनुभव नाही. नित्य अनुभव नाही. कसा नाही. नित्य नाही. इंद्रियाचा नित्य अनुभव नाही. मनाचा नित्य अनुभव नाही. परशुराम राय मनाचा नाही ना अनुभव नाही. इंद्रियाचा अनुभव स्वप्नात कुठे आहे. शरीराचा अनुभव कुठे आहे सारखा. आता ह्या अवस्थेत ही शरीराचा अनुभव. अवस्था बदलली की शरीराचा अनुभव राहत नाही. मनाचा अनुभव राहत नाही. पण तुमचा अनुभव तुम्हाला कळवा नाही. सदा आहे. कसा आहे. सदा आहे. लक्षात ठेवलं पाहिजे
आपला अनुभव आपल्याला नित्यच आहे, पण आपण आपल्यालाच विसरलो. आपण आपल्याला शिकवलं. नाही पण आणि ते आपण एवढं आपल्यालाच स्पष्ट विसरलो कळत नाही. म्हणून दुःख आता भोगायला. आपण बोलतोय ना म्हणून हे जीव काय आलाय? त्याचं स्पष्ट दुःख होत भोगायला. नाही. दुःख भोगायला विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाली. विसरल्यामुळं दुःख आहे का? दुःख आहे नाही, विसरल्यामुळे दुःख आहे. विसरल्यामुळं दुःख आहे. मग एवढं सांगितलं, त्याला विसरायचं नाही, त्याला जाणार, त्याला लक्षात घ्या, त्याला ओळखा. त्याला ओळखायला काय आता तुम्हाला ओळख येत नाही का? कुत्र्याच्या काय, कुत्र्याच्या, गाढवाच्या, ह्या इतर देहात गेल्या ओळखू येतं का? नाही. ओळखू येत नाही. तिथं ओळखण्याची बुद्धी नाही. इथं ओळखण्याची आता बुद्धी, आता इथं ओळखता येत, आता इथं ओळखता येतं. ओळखता येत. म्हणून आपण आपल्याला ओळखायचं. आपण आपल्याला ओळखायचं. म्हणजे काय बंद आहे त्याच्यावर एवढे कुठाने करण्यावर काय ओळखून ते काय बाकीची कामं धंदे द्या सोडून बसा, हे ऐकत ओळखा काय रिकामं काम आहे? रिकामं नाही. हे ओळखलं तर दुःख जाईल. आपल्या पाठीमाग दुःख लागले, महाभयंकर दुःख आहे. साधं सुद्धा नाही, एका जन्माचं नाही, अनेक जन्मात दुःख लागलं. एखादा रोग झाला तर आपल्याला मोठं दुःख होतं. एका रोगासारखं दुःख नाही. हे भवरोग आहे, याच्यात अनंत प्रकारचे दुःख आहे. ते अनंत प्रकारचे दुःख आहे. तर हे दुःख, एवढे दुःख व्हायला वास्तविक पाहता जीव परमात्मा आहे, जीव स्वरूप आहे. काय पण स्वतःला विसरला. विचार देतात ना काय ना काय. म्हणून या स्वतःला विसरला आणि हे पुढं आलेलं, हे काय, हे पुढं आलेलं शरीर, याला मी समजायला, कशाला? याला मी समजायला, याला खरं समजायला, याला माझं समजायला, मी समजायला. दुःखातून जर सुटायचं असलं, मोठं व्हायचं असलं तर आता वाटायचं. आता ती ब्रह्मवस्तू, आता ती तुम्हाला आता जाणलं पाहिजे. ती वस्तू तुमच्याहून वेगळी नाही. ती वस्तू आपल्याहून वेगळी नाही, दुसरी नाही. ती वस्तू ऋषीला फोन करा तुमच्या फोनवर. ते आपणच आहे. त्याला ना भाजी हॉटेलची चालेल का घरी आल्यावर? जागेवर येत नाही ना. नाही माझं ते चालू आहे ना, माझा आवाज रेकॉर्ड होईल. जागेवर येत. हे लय किचकट वाटतं, अवघड वाटतं. आणि अवघड आहे का सोपं आहे? तुम्ही बोला सोपं ना, आहे. काय तुमचा चाललंय? अनुभव तुम्हाला नाही का? कवा नाही बरं. बाकीचा अनुभव तुम्हाला नाही. सारखा अनुभव आहे का तो? नाही. कधी आहे कधी नाही. आपल्याला वाटतं बायको माझी, मुलं माझे, किती वेळात पोहोचणार आहे? घरदार तो माझं, 11 वाजता पैसा येणार आहे. माझा, आहे का नाही? त्याच्या पुढं पुढं गेलं की मग होईल जीव बा. माझं, इंद्रिय माझे, प्राण माझे, मन माझं, आहे का नाही? सगळं हे माझं 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 माझं. हं? तुझं तर हे काहीच नाही. हे पण हे अज्ञानानं, हे पोहोचलं की नाही? खरं जशास तसं न कळल्यामुळं आपण त्या अनुभवाला येणं, कसं अनुभवाला येणं कुठं आहे भाजीला आपला खरा अनुभव जो आहे तो आपला स्वतःचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. आपण या सगळ्याहून वेगळे आहेत, याला आपण जाणणार आहेत, हे जाणण्यात येणार आहे. म्हणून याचा अनुभव कधी आहे आणि कधी नाही. आणि आपला अनुभव आपल्याला कवा नाही असं नाही. साधा आपला अनुभव. म्हणून आपलं स्वरूप काय हे पहा. आपलं स्वरूप कसं काय याला पहा. ते सचित आनंद आहे की जिथं दुःखाचा लवलेश नाही, तिथं दुःखच नाही. जे आनंद स्वरूप आहे, जे सुख स्वरूप आहे, जे सत स्वरूप आहे, ज्याचं असणं सदा आहे, जे ज्ञान स्वरूप वस्तू आहे, जी चित स्वरूप वस्तू आहे, ज्याचं स्वरूप ज्ञान आहे, म्हणजे ज्याचं स्वरूप कळणं आहे,
कर्माचं स्वरूप आहे कळ नाही सारखंच कळलंय. स्पीकर ऑन करत बस. आणि अशी जी वस्तू आहे ही ब्रह्मवस्तू. इकडनं म्यूट केलं तरी ते पर्सनॅलिटी काढत ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी सारखं कळणं उद्योग करत असतं. कुठून आलं तर कळणं हे अंतःकरणानं अंतःकरणाच्या संबंधाने कळणं आलं. पण अंतःकरण जाणण्यात येणार आहे. अंतःकरण वेगळं आहे, अंतःकरण जड आहे, अंतःकरण मायेच आहे. आणि आपण मात्र परमात्मा आहे. आपण कसे परमात्मा असं आपल्याला ठळक ठळक शब्दानं जर आपल्याला असं विचारानं जर पाहिलं आपण तर आपल्याला लक्षात येतं. मग हे कळून घेतल्यामुळं मग कळालं तर मग आपल्याला हारी लक्षात आला की ते स्वरूप आपलं हे असं निश्चित निश्चित व्हावं असं पक्क झालं. दुःख राहत नाही. दुःख मग कोणतंच राहत नाही. जन्म मरणाचं राहत नाही आणि कोणतं दुःख राहत नाही. कसं काय राहत नाही? जन्म मरणाचं दुःख जर पाहिलं तर म्हणजे ते पूर्वीच्या केलेल्या कर्मापासून जन्म आहे का नाही? हो मग पहिलं संचित हे पहिलं काय संचित संचित हे ते प्रारब्ध भोगायला घेतलेलं आहे. काही संचित आहे. मग भोगायला घेतलेलं भोगून संपित आहे. पण शिल्लक राहिलेलं तेच काय करायचं? पुन्हा जन्म नाही असं. पण आता इथं विचारानं लक्षात घेतल्यावर कोणतरी लक्षात जर आलं मधले तर मी रस्ता कधी क्रॉस जन्मणारा करत मी असताना कधी डिवायडर मरणारा नाहीच पडली घसरून असं जर उघड उघड डायरेक्ट कळालं, बस खाली. असं जर नीटनेटकं कळलं तर संचिती राहत असतं. आहे का नाही? संचिती हरीला जाणलं म्हणजे आपण आपल्याला जाणलं. परमात्म्याला जाणलं म्हणजे आपण आपल्याला जाणलं. जागेवर गेली. असं जाणलं असता हे संचित शिल्लक राहत नाही. प्रारब्ध राहिलं तर ते भोगून संपत. हे सगळं कर्म कोणतंच राहत नाही. क्रियामान होत नाही आणि संचित राहत नाही. जळून भस्म होत. राहिलं प्रारब्ध तर हे भोगून संपत. पुन्हा प्रारब्धच राहिलं नाही. संचित नाही तर प्रारब्ध बी नाही. मग जन्म नाही. पण हरीला जाणला असता. तुका म्हणे हरी काही उरोने दी पुरी. हरी काहीच उरू देत नाही. तुमच्या हृदयात काही उरू देत असं ते म्हणजे तुम्हाला जी शंका कल्पना ज्या आहेत ना ह्या काहीच राहत नाही. हरी काही जीवित नाही. संकल्प विकल्प राहत नाही. एक हरीशी जाणून हरीच जाणला असता. हरिहून वेगळे नाहीत असं लक्षात आलं. स्वरूप हे नारायणाचं स्वरूप आता हे सगळ्याच्या हृदयात नाही का? आहे आता इथं प्रगट नाही का? आहे आता हे प्रगट आहे. आणि ते प्रगट आपण आहे. आपल्याला वेगळं आहे कधी नाही असं आपल्याला असं नितळ स्वरूपात नितळ प्रमाणात पाहिजे. आपण जर इकडं गेलो खाली घसरलो हे शरीराकडे आलो मग मात्र दुःख आहेच. अशा प्रकारचं हे स्वरूप आहे. म्हणून हे की जे वाणीला बोलविणारे आहे पण वाणी मात्र ज्याविषयी बोलू शकत नाही. मन बुद्ध्याधिकांना जाणणारे प्रकाशित करणारे आहे परंतु ज्याला मन आणि बुद्धी जाणू शकत नाही. जे डोळ्यांना पाहविणारे आहे पण डोळे ज्याला पाहू शकत नाही. कान आणि नाक यांना शब्द आणि गंध याचा भोग घेण्यास प्रेरणा करणारे आहे पण कान आणि नाक याला जाणत नाही. याप्रमाणे सर्वांना जे सर्व ज्याला जाणू शकत नाही कारण त्याला जाणण्याकरिता या प्रत्यक्षात प्रमाणाच्या समुदायात एकही जाणू शकणारं प्रमाण असं हे कोणीच जाणू शकत. हे सगळे कसे जण हे जाणू शकत नाही आणि तुम्ही मात्र ज्ञान तुम्ही मला जाणू शकता. आपण दिवा लावला का सगळ्या घरात प्रकाश कोणाचा पडला त्या ज्योतीचा अग्नीचा आहे का नाही? दिव्यावर प्रगट
प्रकट झाली ना, हो मग त्या सगळ्या वस्तू बघायला काय लागली? ज्योत लागली अग्नीची. ज्योतीला बघायला काय लागली बरं? ज्योतीला ज्योत बघता आली का? ज्योतीला बघायला दुसरं काही लावावं लागलं का? नाही. तसं हे सगळं ज्ञान तुम्हाला तुमचं ज्ञान म्हणजे आपल्याला तुम्ही झालं. ज्ञान तुम्हाला ओळखतं. मी कसे असं स्वरूप ते आपण आपलं जाणलं पाहिजे. असे स्वयंप्रकाश स्वतःचे स्वरूप स्वतः जाणणारे जे आहे त्याला दुसरे कोणतेही प्रमाण जाणणारे नाही. बरोबर. शब्दाला प्रवेश करण्याकरिता तिथे त्याला अवकाश मिळत नाही. ज्योत सगळीकडे प्रकाश देते. ज्योती सगळीकडे प्रकाश देते. जगण्याते सगळीकडे प्रकाश ज्योतीमुळे असतो. जाणते शब्द रिघावया तेथे रिगमू त्या ते असेना. जे कृष्णा सगळीकडे प्रकाश पुष्कळ, ज्योतीमुळे असतो. जे वक्रना वर्तुळ, जे ज्योत सूक्ष्मणा सर्वांना जाणते. स्थूळ वस्तू केवळ निर्विकार ज्यासी ज्योतीला नाही कोणी जाणायची उपगुण, गरज ज्यासी नाही. नाही स्वयंप्रकाशित आश्रमवर्ण, आहे. ज्यासी नाही मृत्यूपण, ज्यासी जन्ममरण असेना. की जे अल्प नाही आणि अधिक नाही, जे वाकडे अथवा वाटुळे नाही, जे स्थूल नाही अथवा सूक्ष्म नाही, अशी ती ब्रह्मवस्तू निर्विकार आहे. ज्याला शब्द स्पर्श रूप रस गंध हे भौतिक नाहीत, ज्याला ब्राह्मणादी वर्ण नाहीत, ज्याला ब्रह्मचार्यादी आश्रम नाही, ज्याच्या ठिकाणी देहाधिकांना आत्मा म्हणण्याचा आणि स्त्री पुत्राधिकांना माझे म्हणण्याचा भ्रम नाही, ज्याला जन्म आणि मरण नाही. असं ते ज्या ठिकाणी शरीराचा अत्यंतिक अभाव आहे तिथं शरीर नाही, मन नाही, इंद्रिय नाही, मग हे बाकीचं वर्णन आश्रमन हे माझं तुझं बायको माझी मुलं माझे हे काय आहे का? नाही नाही नाही, हे काहीच नाही. अशी जी वस्तू आहे ही निर्विकार आहे. अशी ती वस्तू आत्मवस्तू आपल्याला आपल्याच्यानेच जाणण्यात येईल. आपलं स्वरूप असं ते आपल्यानेच आपल्याला जाणता येतं. म्हणून आपण आपल्याला आपल्यानीच पाहिलं पाहिजे. आपण आपल्याला आपल्यानीच पाहू शकतो. दुसरं काय पाहू शकतो? दुसरं जाणू शकत नाही. हे सगळं जड पदार्थ आहे. हे सगळे कसे जड पदार्थ आहेत. आपणच एक चेतन वस्तू आहोत. जी चेतन म्हणजे ज्ञान स्वरूप जाणणारी वस्तू आणि ती ब्रह्मवस्तू आहे, ती आत्मवस्तू आहे. असली वस्तू जाणली असता हे जन्म मरणाचं दुःख नाही. जर जन्म मरणाचं तसं काही वाचत नसत, पांचटपणा जर असलाच तर मग तर काय त्याला काय पाहायचं काम नाही. म्हणून आधी हे काम केलं पाहिजे. आधी काय केलं पाहिजे? आधी मन संसार करावा. आधी ज्ञान संपादन करावं. ज्ञान आपलं स्वरूप हे आपलं लक्षात घ्यावं. आपण संसार करण्यात पक्के झालो. मग त्याच्यातून आपल्याला परमार्थ करायला वेळच नाही. काय नाही? वेळच नाही. परमार्थ करायला वेळ नाही. परमार्थ करून आपण आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी सुद्धा काय नाही, वेळच. वेळ नाही तर ही वेळ निघून जाईल. ही वेळ निघून जाईल. वेळ पुन्हा येत नसते. गेलेली वेळ पुन्हा येत नसती. म्हणून हे शरीरात आपण आलो आता आहे का नाही? येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे शिरापडे. त्याच देवी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भूषुले, शरीरे साधिले परब्रह्म. असं हे आधी आपण आपल्याला जाणलं पाहिजे. पण आपलं असं झालंय की ज्याच्या करता आलो त्याला विसर आणि दुसरंच भरपूर करायचं.
पूर्वीच्या काळात घोडे होते. एक जण गेलं घोडा घ्यायला कुठं त्या माळेगावच्या बाजारात. हो. तिथं घोड्याचा बाजार भरतो. हो. पण घोडं घ्यायला गेला तर मग घोडं घ्यायला गेला तर पैसे घेऊन गेला. 10,000 रुपये घेऊन गेला. त्यात होते ते इकडून तिकडून तडामोडा करून तितक्याच्या वर पुन्हा माग बी नव्हते. सगळे मिळून केले 10,000चा त्याला घोडा आणायचा. घोडा आणायला गेला. खिशात पैसे असल्यावर जरा माणूस बसत तिथं. तो घोडा आणायला गेला. त्याला वाटलं आज आपल्याला घोडा आणायचा. घोडा आणायला पैसे गेला. असल्यावर माणूस लय गेला जोशात घोड्याच्या जोशात बाजारात. येतं. विचारली घोड्याची किंमत. चांगलं घोडं होतंय. 10,000 सांगितले. 10,000 सांगितले तर याला वाटलं जाऊ द्या ना आता कशाला घ्यायचं. एवढ्या सगळ्या ते बी म्हणे गवणीच्या पारी घेऊन जा आता. ते आता ते म्हणलं नाही नाही दुपारून घेऊ आपण. स्वस्त होते जरा. काय होते स्वस्त होते जरा दुपारून घेऊ. लागला फिरत 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 गेला. आता ते घोड्याच्या बाजारातून बाजूला ती बोगी बिया त्याची दुकानं होती. त्या दुकानावर गेला सहज. आयटी चोरू लागला. दुकानदाराला वाटलं याला घ्यायचं का. दुकानदार हुशारच असते. ते म्हणजे पाटील या माझा चहा घ्या घ्याच नाही. घ्यायचं काय बोगी घ्यायची आपल्याला. त्याला घोडा घ्यायचा होता. त्याला वाटलं घोडा घेतल्या आपल्याला हे रेकी बंद हे लागेल ना. हा हे बी घ्यावाच लागल. हा लागा बोगीर लागा म्हणे की बी हे सगळं घ्यावाच लागल ना. तो बसला विचारली भाव घेऊ हे केवढ्याला ते केवढ्याला. त्याने बेठ बांधून मालक घ्या 3,000 रुपयाची किंमत आहे. तुम्हाला दोन्हीच्या पारी 2,000. दोन्हीच्या पारी 2,000. नाही ती म्हणजे एवढं नाही. आता ते 3चे 2.5 केले. 2.5चे मग तो चालला होता म्हणून पुन्हा 2 केले. म्हणजे बवणीच्या पारी तुम्ही कुठं जा तुम्हाला भेटणार नाही. 3च्या कमी भेटणारच नाही. त्याने दुसऱ्या दुकानावर गेला. तिथं चौकशी केली. तिथं जास्त सांगू लागले. मग याच्या दुकानावर पुन्हा आला. हे म्हणे तुम्हाला 2,000ला बवणीच्या पारी द्यायला म्हणतो. याला वाटलं घोडे स्वस्त झाले असतील तिकडं. इतक्या स्वस्त पुन्हा ठोकीर कुठं भेटायला पुन्हा. मग याने घेतले 2,000 दिले आणि ते घेतला. मग म्हणला आता राहू द्या इथंच तो तुमच्या दुकानावर जाताना घेऊन जातो. ते म्हणजे राहू द्या काय हरकत. मी गेला घोड्याच्या बाजारात. त्या दिवशी घोडेच नव्हते जास्त. आणि सकाळी विचारलेलं 10,000चं घोडं ते 12,000 रुपये सांगायला. घोडी महाग झाली. स्वस्त व्हायची तर काय झाली महाग झाली. मग कुठं फिरायला भर फिरायला. मग आता कुठं घोडं तर घेता येईल. पैसेच नाही राहिले ना. म्हणजे कमी झाली ना. कमी झाले आता काय घोडं घेता येते. पण इकडं बोगी घेतलेला होता. आता घोडं तर घेता येईना. मग कसं झालं वापस 8,000 रुपये घातले. ते बोगी आता घेतल्याला काय टाकून देत होतो. पैसे दिले 2,000 तिथं. आणि मग ते भोगीर घेतला टपुऱ्यावरून. भोगीर घेऊन निघा. आता घोडं घ्यायला पाहिजे होतं का काय घेतलं पाहिजे. घोड्यावर भोगीर टाकून नेता आला असता ना. आता याच्याच बोकांडीवर भोगीर बसला नाही. भोगीर घेऊन घरी गेला. बायको आली वळायला. बायकोला वाटलं आता लईन गेलेली होती. आधार होता. तिला वाटलं आलं घोडं. त्याला वाटलं घोडं आलं. काय ती ओवाळायला आरती गिरती घेऊन आली. पुढं पहा तिथं घोडं हे दुसरंच घोडं नाही. मग आता तशी फजिती झाली का. आता पुन्हा घोडं घेता येते का. नाही. घोडं तर घ्यायचं राहिलं. मग खोगीरच घेऊन बसला. आता काय करायचं. त्या खोगीराला कोणाच्या पाठीवर टाकायचा. तसं आपण इथं जन्म मरणातून पार होण्याकरता आलो. हरीला जाणण्याकरता आलो. ब्रह्म जाणण्याकरता आलो. नरदेहात आलो. आपल्या आता इथं अक्कल आहे. आता इथं बुद्धी आहे. बुद्धी असून आपण जर आता ही बुद्धी परमार्थात न वापरता प्रपंचात जर वापरू लागलो तर
पुन्हा ही गेलेली वेळ परत येणार नाही. नाही आणि पुन्हा असा योग असा पुन्हा नाही. याचा नाही. हा जर एकदा योग येऊन गेला पुन्हा येणार नाही. मग पुन्हा दुःखाला पारावर राहणार नाही. पुन्हा एकदा तिकडं 84 लक्ष येऊन फिरायला गेल्यावर पुन्हा इथं वापस यायला कधी लागत? कधी येईल? प्रलय होऊन जाईल तरी बी वेळ याची नाही. म्हणून आता लक्षात घेतलेलं चांगलं. आता हरीला जाणलेलं चांगलं. आता जाणता येतं का नाही? हो. आता आपल्याला आपला अनुभव आहे का नाही? आहे. आहे. मग हा अनुभव ह्या अनुभवावर राहिलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी कल्पित आहेत. कल्पना मात्र येत मी मात्र एक खराय नित्य असा निश्चय झाला पाहिजे. कल्पित वस्तू कल्पितच असल्यामुळे त्या खोट्या आहेत. आणि मग खोट्या असल्यामुळं खोट्यात रमाव का नाही. शहाण्यानं तरी रमू नाही कमीत कमी. मूर्ख रमन खोट्यात पण शहाणा रमू शकत नाही. म्हणून शहाण्याने अलिप्त राहावा. हे खरं नाही आणि खरं नाही हे खोट दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुःखातून बाजूला व्हायचं असतं तर आत्मस्वरूप चांगलं पाहिजे. आणि ते जाणलं असता इथं महाराज म्हणतात की असे स्वयंप्रकाश स्वतःचे स्वरूप स्वतः जाणणारे जे आहे त्याला दुसरे कोणीही प्रमाण जाणणारे नाही. आता इथं तुम्हीच तुम्हाला जाणणारे, बाकीच हे काही जाणणार नाही. हे जाणण्यात येणारे जड पदार्थ आहेत, जड वस्तू आहेत. आणि मग हे तुम्ही नाही, हे आपण तुम्ही नाही. आपण दिव्य आहोत, ज्ञान आहोत, परमात्मा आहोत हे आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे. जे महाराज म्हणतात मग ती अशी वस्तू आहे तर ती आत्मवस्तू, ती ब्रह्मवस्तू कशी आहे की जे हलके नाही, जे जड नाही आणि जे रोड किंवा लठ्ठ नाही, जे कुठेही बसलेले आहे असे नाही, ज्याला देश मर्यादा नाही, ज्याच्या वाचून कोणता देश कोश आहे असे नाही, कारण जे सर्वत्र व्याप्त आहे, किंवा जे कोश म्हणजे शून्य आहे असे नाही, कारण जे सद्रूप आहे ज्याच्या ठिकाणी काही नाही असे नाही, कारण विश्व भ्रमाचे तेच एक अधिष्ठान आहे असे जे संपूर्ण निर्विशेष. आता सगळं विश्व हे भ्रम आहे. सगळं विश्व काय भ्रम आहे. आणि हे विश्व हे सगळं भ्रम आहे. आणि त्या भ्रमाला, त्या भ्रमाचे अधिष्ठान म्हणजे तुम्हीच. त्या भ्रमाचे अधिष्ठान आपणच. आता हे सगळं विश्व जाणण्यात आलं आहे का नाही? जाणण्यात आलंय म्हणजे हे सगळं जाणण्यात आलं म्हणजे आपल्याला हे जाणण्याची जी 5 द्वार आहेत, 5 ज्ञान इंद्रियाने आपण जाणतो. जगाचं ज्ञान आपल्याला कशाने होतं? ज्ञान इंद्रिय. 5 ज्ञान इंद्रियाने म्हणजे 5 द्वार आहेत जाणण्यासाठी. काय आपल्याला 5 द्वाराने आपण जगाला जाणतो आहे का नाही? आणि दुसरी 6वी एक मनात आठवणी. काय मनात आठवणी त्याची. म्हणून आपण 5 इंद्रियाने ते जाणू शकतो. म्हणून ते जाणण्यात येणारे 5 इंद्रियाने पण इथं महाराज सांगतात की जे हलके नाही, जड नाही, रोड नाही किंवा लठ्ठ नाही, कुठे बसलेले नाही असे, ज्याला देश मर्यादा नाही, ज्याच्या वाचून कोणता देश आहे असे नाही, म्हणजे ते व्यापक आहे. ते कसं आहे? व्यापक, सर्वत्र व्यापक आहे. ते काय अशी कुठं बसलेली वस्तू किंवा एखाद्या ठिकाणावर असणारी वस्तू अशी आहे का? काय नाही. तिला देश काल मर्यादा नाही. तिला वस्तू भेद नाही, देश भेद नाही, काल भेद नाही, आहे का नाही? वस्तू का देश वस्तू काल भेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. अशा प्रकारचं त्या वस्तूच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काय नाही भेद नाही. ती अभेद वस्तू आहे, व्यापक वस्तू. अशी व्यापक असणारी वस्तू जी सर्वत्र व्याप्त आहे किंवा जी
दोष दिसून नाही असे नाही, कारण ते सद्रूप आहे ज्याच्या ठिकाणी काही नाही असे नाही, कारण विश्वाचे हेच एक स्थान आहे, असे पूर्ण निर्विशेष आहे. चप्पल एक सापडत नाही. विश्वाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म आपण आपण येतो. हे सगळं विश्व जे जाणण्यात येतं जाणणारे तर इंद्रियाद्वारे तुमचाच ज्ञान प्रकाशित आहे. विश्व हे का विश्वात तुमचं ज्ञान प्रकाश, ज्ञान प्रकाश. हा आपल्या प्रकाशाने जाणण्यात आलं नाही. प्रकाश आपला ज्ञान प्रकाशच हे सगळं. तशा वस्तू प्रकाशाशिवाय नाहीत, वस्तू प्रकाशाशिवाय नाहीत आणि हो प्रकाश आपल्या ज्ञान प्रकाशाशिवाय नाही. ज्ञानाशिवाय आहे का काही नाही. कसलं आलं विश्व आणि कशाचं काय? तुमचं ज्ञानच आहे. हो. तुमचं काय ज्ञान. ज्ञानच आहे. मग तुमचं ज्ञान म्हणजे तुम्हीच. हो. तुमचं ज्ञान म्हणजे आम्हीच. मग आपणच आहेत का विश्व आहे? आपण मग आपण अधिष्ठान नाहीत का? आहेत. ते आपण ब्रह्म आहोत ना. हो. ते ब्रह्म अधिष्ठान नाही का या विश्वाचे? आहे. मग ते ब्रह्म अधिष्ठान आहे असं जाणलं पाहिजे. मग हे सगळं दिसायलंय. तर हे काय दिसायला पुढे आलं? तर हे दिसणार जे इंद्रियाने दिसण्यात, इंद्रियाने जाणण्यात आलं. आहे का नाही? मग हे इंद्रियाचा परिणाम. कशाचा? इंद्रियाचा. कशाचा? इंद्रियाचा परिणाम. वास्तविक पाहता तुमच्याशिवाय दुसरं काही नाही. हे जरी इंद्रियाने वेगळं दिसायलं पण तुम्ही तुमचं ज्ञान एकच आहे. आपलं ज्ञान. आपलं ज्ञान आहे. आपल्या ज्ञाना वाचून दुसरं काही दुसरी वस्तूच नाही. जसं आपण नेहमी पाहतो की या घरातल्या सगळ्या वस्तू दिसायल्यात पण प्रकाशामुळे दिसायल्यात का वस्तूमुळे दिसायल्यात? प्रकाशामुळे दिसायला. प्रकाशामुळे दिसायल्यात. प्रकाश जर नसता तर वस्तू कुठे नाही. आमुष्याची रात्र असल्यावर तुम्हाला काय दिसतं का? तुमचं शरीर तरी तुम्हाला दिसतंय का? नाही. मग हे शेजारी पाजारी बसलेले हे केव्हा दिसतील? मग प्रकाशामुळे वस्तू आहेत का वस्तूमुळे वस्तू आहेत? प्रकाशामुळे आहेत. आणि तो प्रकाश जड आहे. प्रकाशाला कळतं का? नाही. मग कळतं कोणाला? मला. आपल्याला. मग आपल्या ज्ञान प्रकाश आहे का तो जड प्रकाश आहे? ज्ञान प्रकाश. ज्ञान प्रकाश आहे. ज्ञान प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान ते तुम्ही ते ज्ञान आपण. हे जरा बारकाईनं पुन्हा 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 ऐकून लक्षात घेतलं पाहिजे. हे जरा वाटतंय जड पण हेच कामाचं आहे. खरे. बाकीचं जण सोपं आहे पण कामाचं नसतं. हे कळाल्याशिवाय बाकीचं महत्वाचं नसतं. पण आपलं स्वरूप आपल्या नीटकं कळाल्यावर जो आनंद आहे तो आनंद आहे. बाकीच्या गोष्टीत विषय आनंदासारखा आनंद तो नाही. हा नित्य आनंद आहे. तो आपल्याला आनंद आपल्याला रूप सापडलं, लक्षात आलं तर मग जो आनंद आहे तो आनंद म्हणजे तो नित्य आनंद आहे. तो आनंद मावळणारा, तो हरपणारा आनंद नाही. ज्याला उत्पत्ती नाही, ज्याला नाश नाही, ज्याला मध्यस्थिती नाही, ज्याचे ठिकाण हे 3 गुण नाहीत, जे त्रिगुणातीत आहे, जे अद्वितीय असल्यामुळं स्वरूपासून भ्रष्ट न होणारा अच्युत आणि देश काल वस्तूशी मर्यादा नसलेला अनंत आहे, त्या स्वरूपाचा निर्णय करण्याविषयी शब्दोपचार करण्याकरता वेदाने पुष्कळ प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. मग असा जो असणारा अनंत आहे, ज्याला वस्तू काळ देशाची मर्यादा नसलेला, असं या स्वरूपाचा निर्णय करणे पुन्हा काय तुला प्राप्त कैसी. वेद तुझला प्राप्त कैसी. ज्याला वेदही वेद जाणायला गेला पण वेदाला सुद्धा जाणता आलं नाही. वेदालाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. आहे का नाही? की तो वेद जाणायला गेला पण वेद सुद्धा जाणला नाही. वेद मौन झाला. वेदाला जाणता आलं नाही. पण तो अनुभव तुम्हाला नाही का? आता
आहे का नाही? हो. वेद वेद जरी असला तर वेद मायेच्याच कक्षातला आहे, म्हणून वेद मावनावला. तुम्ही मायेच्या कक्षेतलेत का मायेच्या पलीकडचे? पलीकडचे. मायेच्या पलीकडचे. त्या मायेला तुमचंच अस्तित्व आहे. मायाला मायेचं अस्तित्व आहे का? माया तुमच्या पुढे आहेच का? नाही. नाही. ब्रह्मस्वरूपापुढे मायाच राहत नाही. असं आपलं स्वरूप आहे ते. असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पूर्ण सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. त्या स्वरूपाचा निर्णय करण्याविषयी शब्दोच्चार करण्याकरता वेदाने पुष्कळ प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्याच स्वरूपाच्या निर्धाराविषयी उपनिषदाने देखील बहुभाटा केला, पण एवढे कष्ट करू नये. ते स्थूल सूक्ष्म नाही म्हणून तो बहुभाटाही लाजला. हे वेदाला उपनिषदाला सुद्धा याचं वर्णन करता आलं नाही. याला पूर्ण त्याचा अनुभव घेता आला नाही. वर्णन केलं त्यांनी पण त्याला जाणू शकत नाही. कारण जे जाणणार आहे तो जाणणारा तो साक्षात तो ब्रह्मच आहे. तो काय? ब्रह्मच. तेच ब्रह्म आहे, तीच आत्मवस्तू आहे. बाकीच त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. ते जड आहे, ते जड सगळं असलेलं जड ते काय ब्रह्मवस्तूला जाणू शकतो? ब्रह्मवस्तू आता इथं प्रगट आहे, ती सर्वांच्या हृदयात आहे. आणि ते सगळे तुम्ही आता इथं मनुष्य देहातले जीव त्या वस्तूला म्हणजे तुमचं स्वरूप तुम्हाला आता इथं जाणू शकता. आणि हे जाणलं असता हे जन्म मरण राहत नाही. याच्यातून आपण पलीकडे जातो असं हे. कारण मोक्ष हा ज्ञानाशिवाय नाही. मोक्ष हा ज्ञानाशिवाय नाही. म्हणून मोक्षाकरता ज्ञान लागतं, आणि ज्ञान टिकण्याकरता वैराग्य लागतं, भक्ती लागते. आहे का नाही? भक्तीशिवाय होत नाही. म्हणून अशी परमात्म्याला जाणून परमात्मा हा शब्दाने बोलण्याचा विषय होत नाही, म्हणून तो मौनावाला काही न बोलता तटस्थ राहिला. परमात्म्याला जाणून आता तुम्हाला जाणला असता, आता त्याला हा मानण्याची हिंमत आहे तुमची? हा म्हणजे दुसरा होईल का नाही? आणि तुम्ही दुसरे. आता तो एक हे का दुसरा? दोन आहेत. जाणणाऱ्याहून वेगळा आहे का? नाही. जाणणाऱ्याहून वेगळा असता तर दुसरा झाला असता. जाणणारा म्हणजे तोच आहे का नाही? म्हणजे आता तोच आहे, म्हणून तिथं आता हा म्हणण्याची काही सोय नाही. हा म्हणलं की दुसरा, हा म्हणलं की म्हणजे हा म्हणलं की तो आला, तो म्हणलं की हा आला. हा आणि तो तिथं नाही, कारण जो जाणणार आहे तोच ते आहे का नाही? अशा प्रकारची वेदाने मौन दृढपणे धारण करता सर्व आस्तिक नास्तिक शास्त्रे गोंधळूनही गेली, आणि जड शून्य विज्ञान परमाणु प्रकृती जीव स्वभाव काल ग्रह कर्म यांचा पक्ष घेऊन हीच जगाची कारणे आहेत असा स्वमताचा अभिमान धरून सत्य सिद्धांताचे अतिक्रम करणारी वाद वाढून व्यर्थ बडबड करतात. मग आता वेद तर जाणू शकला नाही. वेद अनंत बोलिला, पण अर्थ इतुकाची साधिला. आहे का नाही? विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. वेदात खूप काही सांगितले, पण वेदानं जितकं आपल्याला कामाचं आहे तितकंच घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल बी बोलला आणि इतरही बोलला, पण वेदानं सांगितलं की विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. आपल्याला वेद प्रमाणे आहे का नाही? वेद प्रमाणे म्हणून वेदाने जे सांगितलं तर ते वेदानं आपल्याला ब्रह्मवस्तूचं प्रतिपादन केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे चांगलं. पण ती वस्तू कशी ती शब्दानं आपल्याला तिचा अनुभवापर्यंत शब्दानं त्या वेदानं आणून सोडलं. अनुभव आता आपल्याला घेता आला. अशा प्रकारचं
म्हणून गुरुमुखामधून निघालेल्या महावाक्यापासून उत्पन्न झालेल्या चरमवृत्तीने निर्विशेष ब्रह्मज्ञान होते. हे वर्म वेदाने लक्षात घेऊन स्वतःच्या शब्दाचा निषेध करून त्या वेदाने मौन धारण केले. अशा प्रकारचं इथं वेदशास्त्राने परमात्म्याविषयी मौन धारण करताच तदनुसारी शास्त्रे देखील भांबावून गेली. म्हणून ज्या जिज्ञासूला महावाक्यजन्य चरमवृत्तीने ब्रह्मज्ञान होते व शेवटी शब्दांचाही अंत होतो, त्या अवस्थेत सर्व दर्शने समन्वयाला प्राप्त होतात. सर्व शास्त्रांची मतांतरे ते ऐक्याला प्राप्त होतात. शास्त्रेही स्वतःच ती ब्रह्मवस्तू समजून घेतात. म्हणून शास्त्राचा सुद्धा इथं काय होतो की ब्रह्मवस्तू बद्दल शास्त्राचं काही दुमत नाही. बरं काय, शास्त्राचं भांडण हे जगासाठी, शास्त्राचं भांडण हे जगाबद्दल. कशाबद्दल? जगाबद्दल. हा, ब्रह्मवस्तू बद्दल नाही. म्हणून तर शास्त्र येते. ब्रह्मवस्तू सर्वांना मान्य आहे, सगळ्याला माहिती आहे. जगाबद्दल शास्त्रात भेद कशाबद्दल आहे? जगाबद्दल. जगाबद्दल आहे. म्हणून शास्त्रात भेद वेगवेगळे. कशाबद्दल येते? जगाबद्दल आहे. आत्मवस्तू बद्दल नाही, ब्रह्मवस्तू बद्दल नाही. म्हणून हे विदे राजा म्हणाला की हे पिप्पलायना की ब्रह्म एक आहे, अद्वितीय अखंड स्वरूप आहे. याविषयीच तू अनेक प्रमाणे युक्ती दृष्टांत सांगितले आहेस, पण त्रिलोक्यात कोणाला सर्वत्र एकी रूपाने ब्रह्म भासते असे विचारशील तर ज्याचा पूर्व संस्काराचा पाश तुटला आहे, देहादिकाशी पडलेली अहंकाराची गाठ तुटून जागची जागीच विरून गेली आहे आणि मग भोग देण्यास प्रवृत्त झालेले प्रारब्ध कर्म त्याच्या देहरूपी तीरावर उतरले आहे, त्या पुरुषाला सर्व जगत ऐक्याने ब्रह्मरूप प्रतीतीला येते. की ब्रह्मस्वरूप की ज्याचा पूर्व संस्काराचा पास तुटला. ज्याचा पूर्व संस्कार. कोणाला हे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला, कोणाला कळाला? पूर्व संस्काराचा पास तुटला. आपल्याला पूर्व संस्कार आहेत. देहाला मी म्हणण्याचे संस्कार आहेत का नाही? केव्हापासून देहाला मी म्हणालो? कधी किती जन्म झाले? आता ज्या अर्थी आता जन्माला आलो त्या अर्थी आतापर्यंत माग खूप जन्म घेत आलो. दुरून आलो मी का? दुःख झालेलं म्हणजे अनेक जन्म घेत आलो. आणि ते अनेक जन्मातले संस्कार आहेत देहाला मी म्हणण्याचे. देहाला मी म्हणणं का आजकालच आहे का? नाही. ही खोड लय जुनी. ही खोड म्हणजे सवय ही कवाची? जुनीची. लय जुनी. हे पूर्वीचा संस्कार आहे. हे संस्काराचा पास जेव्हा तुटतो तेव्हा त्याला ती ब्रह्मवस्तूचा अनुभव इथून पास आहे का नाही? म्हणून आता इथं सद्गुरूच्या मुखातून संतांच्या वाणीतून आपल्याला हे शब्दानं आपल्याला आपलं स्वरूप शब्द आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन घालतो. आणि मग मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं लक्षात आल्यावर हे देह मी नाही, हे देह मी नाही, कल्पित जड आहे का नाही? ज्ञान शून्य आणि मी याच्यावर वेगळा आहे, मी जाणणार आहे असं ज्याला कळालं त्याला ही ब्रह्मवस्तू कळाली. म्हणून त्याचा पूर्व संस्काराचा पास तुटला आणि देहादिकाशी पडलेली अहंकाराची गाठ जागची जागीच विरून गेली आणि भोग देण्यास प्रवृत्त झालेली प्रारब्ध कर्म त्याच्या देहरूपी तीरावर उतरले आहे. म्हणजे हे भोग देणारे प्रारब्ध कर्म आहे ना, हे आता संपाच्या मागावर आले. आता हे तीरावर आले. तीरावर आले म्हणले आता जाणून घेतलं की हे प्रारब्ध राहत नाही, संचित राहत नाही, क्रियामान तर होतच. असं लक्षात घेतलं पाहिजे. असं संतांच्या संगतीत आलं, सद्गुरूच्या संगतीत आलं की हे कळत असतं. म्हणून त्याच्या अनुभवाच्या गोड गोष्टी सांगण्याकरता पिप्पलायनाच्या मनात अति उत्साह निर्माण झाला आणि तो स्वानंदाच्या संतोषाने जगत हे ब्रह्मऐक्य कसे प्रत्ययाला येते याचे वर्णन करू लागला. म्हणून आता हे जगत
कसं प्रत्ययाला तर ब्रह्म ऐक्याचं ज्ञान पुन्हा आणखी आपल्याला पिप्पलायन नारायण विस्तार करून सांगतात. पण ते आपण पुढच्या चिंतनात बघू. आपली या ठिकाणी वेळ झालेली म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संतांच्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरद हरिहर ज्ञानदेव तुकार आता विश्वास येणे भगवान की जय। महाराज की जय। जगत गुरु महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज।